ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईतील नगरसेवकांची महापालिका पक्ष कार्यालयामध्ये महत्त्वाची बैठक. निधी वाटपामध्ये झुकतं माप दिल्यामुळे नगरसेवकांची नाराजी. अर्थसंकल्पीय अंदाजावरील चर्चासत्रामध्ये सहभागी न होण्याचा ठाकरेंच्या नगरसेवकांचा निर्णय. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी निवडणूक सहनिरीक्षकाची नियुक्ती. भाजपचे आमदार प्रसाद लाड यांची नियुक्ती. राहुरी विधानसभेसाठी अक्षय कर्डिले भाजपचे उमेदवार. एमपीएससीच्या उमेदवारांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय. यूपीएससीच्या प्रतिभा सेतूच्या धर्तीवर राज्यामध्ये निपुण सेतू पोर्टल सुरू होणार. आमदार विक्रम पाचपुते यांनी केली होती मागणी. पुण्यातील उंडरी परिसरातील एका नामांकित शाळेमध्ये फी वाढीविरोधात पालक आक्रमक. शाळेचे मुख्याध्यापक आणि इतर सदस्यांसोबतच्या बैठकीमध्ये पालकांचा गोंधळ. कुठलीही पूर्वकल्पना न देता फी वाढवल्याचा पालकांचा आरोप. अमेय घोले यांचं मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र. महानगरपालिकेच्या नाट्यगृहांच्या भाडेवाढीबाबत पुनर्विचार करण्याची विनंती. भाडेवाढ केल्यास आर्थिक ताण येण्याची शक्यता. सांस्कृतिक उपक्रमावर परिणाम होण्याचीही शक्यता. वाशिमच्या अनसिंग ग्रामपंचायत परिसरामध्ये एकाचा मृतदेह सापडला. उष्माघातानं मृत्यू झाल्याची माहिती. केशव गाढे असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव. 4 ते 5 दिवसांपासून मृतदेह पडला असल्याची माहिती. अकोल्यामध्ये उष्माघातामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती. ऑटोमध्ये आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह. उष्माघातानं मृत्यू झाला असावा, अकोला पोलिसांनी वर्तवला अंदाज. गेल्या 4 दिवसांमध्ये अकोल्यातील पारा 40 अंशांवर. सातारा जिल्ह्यामध्ये उन्हाच्या वाढल्या झळा. उन्हाचा पारा 42 अंशांपार. दुपारी 12 ते 4 दरम्यान गरज नसल्यास घराबाहेर पडू नका, प्रशासनाचं नागरिकांना आवाहन. विदर्भाला पुढील 8 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा. येत्या काही दिवसामध्ये पारा 43 ते 45 अंशांहून अधिक राहण्याची शक्यता. नागरिकांना काळजी घेण्याचा सल्ला. राज्यामध्ये ऊन तापायला सुरुवात. मंगळवारी 21 जिल्ह्यांमध्ये कमाल 40 अंश सेल्सिअसहून अधिक तापमानाची नोंद. अकोल्यामध्ये पारा 44 अंशांवर. महाबळेश्वरमध्ये देखील 34 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद. नागरिकांनी काळजी घेण्याचा सल्ला. कोकणातील हापूस आंब्याला उष्णतेच्या लाटेचा फटका. वाढत्या तापमानामुळे आंबा गळून पडतोय, त्यामुळे झाडाखाली हापूसचा सडा पडल्यासारखी स्थिती. उष्णतेमुळे हापूसची चव आणि टिकाऊपणा यावर देखील परिणाम होण्याची शक्यता. आता तोंडाशी आलेला म्हणजे अक्षरशः काढणीला आलेला आंबा आज भाजून पडलाय. त्याच्यामुळे त्याचा काही उपयोग होणार नाही आणि पूर्णपणे त्याच्यात नुकसान झालेलं आहे. जवळजवळ आज 10 ते 15 हजार आंबा फळ एवढ्या मोठ्या प्रमाणात खाली पडलेलं आजच्या 2 दिवसांमध्ये पडलेलं आहे. कांदा उत्पादन खर्च प्रति क्विंटल 2200 रुपये, मात्र बाजारात मिळतात शेतकऱ्यांना केवळ 900 ते 1300 रुपये. मुख्यमंत्र्यांनी तातडीनं हस्तक्षेप करून निर्णय घ्यावा. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आवाहन. आषाढी यात्रेच्या तयारीचा जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी घेतला आढावा. वाखरी पालखी तळासह इतर कामांची पाहणी. आषाढी यात्रेसाठी आतापर्यंत भाविकांची नोंदणी. शेतकऱ्यांच्या शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळावी यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका. भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात. याचिकेमध्ये दावा. सुप्रीम कोर्टाची केंद्राला नोटीस. भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश. रायगडच्या श्रीवर्धन तालुक्यातील नागलोली धरणाची भिंत पावसाचं पाणी साठण्याआधीच वाहून गेली. यामुळे शासनाचे कोट्यवधी रुपये वाया. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा. ठाण्याच्या साकेत परिसरामध्ये पाणी टंचाईमुळे टँकरचे दर वधारले. एका टँकरसाठी 1000 रुपयांचा दर. 2 दिवसांपूर्वीच्या शटडाऊनमुळे ठाण्यात काही भागामध्ये पाण्याची समस्या. पुणे महापालिकेच्या टँकर चालकांची मद्य चाचणी होणार. शहरामध्ये पाण्याच्या टँकरची वाहतूक सुरक्षित होण्यासाठी निर्णय. पुण्यामध्ये अपघातांची संख्या वाढत असल्यामुळे महापालिकेचा निर्णय. धुळे जिल्ह्यामध्ये पारा 41 अंशांवर. विजेच्या वाढत्या मागणीमुळे विद्युत रोहित्र गरम होऊन तांत्रिक बिघाड. विद्युत रोहित्राला थंड ठेवण्यासाठी कूलरची व्यवस्था. 36 सबस्टेशन्सवर 106 कूलर लावण्यात आले. टेबलाखालून पैसे घेणाऱ्यांना चाप बसवण्यासाठी तहसीलदारांच्या केबिनमध्ये सीसीटीव्ही लावा. सीसीटीव्हीचे सर्व्हेलन्स कलेक्टरच्या केबिनला जोडा. महसूल मंत्री बावनकुळेंचे आदेश. लोकाभिमुख प्रशासन निर्माण करायचं असेल तर आमच्या अधिकाऱ्यांनी लोकाभिमुख वागणं महत्त्वाचं आहे. कलेक्टर साहेब, माझी विनंती आहे, प्रत्येक कॅबिनमध्ये कॅमेरे लावा.
तहसील कार्यालयाच्या प्रत्येक कॅबिनमध्ये कॅमेरे लावा. एवढी मोठी प्रशासकीय इमारत बांधली, 20 लाख रुपये गेले त्याला. गरज पडली तर मायनिंग फाउंडेशन मधनं घ्या. पण प्रशासकीय इमारतीमध्ये तहसील कार्यालयामध्ये सीसीटीव्ही सर्व्हेलन्स लावा आणि आपल्या कलेक्टरच्या चेंबरमध्ये जोडा. महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचं लोकसभा आणि राज्यसभेतील महाराष्ट्राच्या सर्व खासदारांना पत्र. उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ, शशिकांत शिंदे, सुनील तटकरे अशा सर्व राजकीय पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांनाही पत्र दिल्याची माहिती. नारीशक्ती वंदन अधिनियमाला महिलांचा पाठिंबा असेल तर आमचा विरोध नाही. संजय राऊतांनी भूमिका केली स्पष्ट. अधिनियमामुळे लोकसभेमध्ये महिलांना 33% आरक्षण मिळेल. पक्षीय महिलांना हे विधेयक आपलं वाटत असेल तर त्याला शिवसेनेनं किंवा अन्य कोणत्याही पक्षाने विरोध केला. ज्या पद्धतीनं मतदारसंघाची पुनर्रचना न करता, ज्या पद्धतीनं जनगणनेची सुरुवात न करता या सगळ्या विषयाला पुढे नेलं जात आहे, तिथे वादाचा मुद्दा आहे. परभणीमध्ये भाजपकडून नारी शक्ती बंधन अधिनियमाच्या समर्थनार्थ बाईक रॅली. पालकमंत्री तथा भाजप नेत्या मेघना बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली हजारो महिला रॅलीत सहभागी. मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर महाराष्ट्र विधानसभेच्या 400 जागा होणार. 400 आमदार बसतील एवढं विधानभवन आहे का? महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचा तर डाव नाही ना? खासदार संजय राऊत यांना संशय. विधानसभेच्या 400 जागा होणार आहेत. आता या 400 जागांसाठी नवीन विधानभवन अजून बांधलेलं नाही. त्या बहुमताच्या जोरावर महाराष्ट्राचे 2 तुकडे जर या लोकांनी केले, त्याची तयारी आहे का? महाराष्ट्राच्या फाळणीची मुहूर्तमेढ तर रोवली जाणार नाही ना अशी एक सुप्त महाराष्ट्राच्या मनामध्ये आज आहे. खासदार सुप्रिया सुळेंचे होणारे जावई सारंग लखानी यांच्या कंपनीसोबत राज्य सरकारचा तब्बल 5,760 कोटी रुपयांचा सामंजस्य करार. उदंचन जलविद्युत प्रकल्पातून 1200 मेगावॅट वीज निर्मिती आणि 1500चा रोजगार शक्य. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नागपुरातील एम्सच्या दुसऱ्या दीक्षांत समारंभात सहभागी. वैद्यकीय तंत्रज्ञान कितीही विकसित झालं तरी डॉक्टरांमधील करुणा आणि प्रामाणिकपणा महत्त्वाचं असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारे यांना कार्यभूषण पुरस्कार. सोलापूर जिल्ह्यातील अरणच्या सावता महाराज तीर्थक्षेत्राचा पुरस्कार प्रदान. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते समाधीची चंदन उटी पूजा संपन्न. राष्ट्रीय अग्निशमन सप्ताहानिमित्त बीडमध्ये रुग्णालयामध्ये अग्निशमन विभागाकडून मॉक ड्रिल. शहरातील एका खासगी रुग्णालयापासून मॉक ड्रिलची सुरुवात. त्यानंतर महाविद्यालय आणि वर्दळीच्या ठिकाणी ही मॉक ड्रिल. रक्षा विसर्जनासाठी स्मशानभूमीत जमलेल्या नागरिकांवर मधमाशांचा हल्ला. कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील येळवडेमधील घटना. 100पेक्षा अधिक जखमी. 12 जणांची प्रकृती गंभीर. छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा औरंगजेबाचे फोटो झळकले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये औरंगजेबाचे फोटो, तरुणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी गुन्हा दाखल करण्याची केली मागणी. पिंपरी चिंचवडमध्ये आंब्याचं आमिष दाखवून 2.5 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार. त्रास झाल्यामुळे चिमुरडीला रुग्णालयात दाखल केल्यामुळे उघड झाला प्रकार. नराधम विजय भोसलेला अटक. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यामधील अंजर्लेतील कड्यावरील गणपती मंदिरामध्ये चोरी. चोरट्यानं मंदिरामध्ये दानपेटी चोरून नेली. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद. नाशिकमधील आयटी कंपनीतील धर्मांतरण आणि महिला अत्याचाराचं प्रकरण. शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सर्व आयटी कंपन्यांसह शिक्षण संस्था, औद्योगिक संस्थांची पार पडणार बैठक. महिला सुरक्षा कायदा आणि इतर विषयांवर होणार चर्चा. 18 वर्षीय अविवाहित तरुणीचा गर्भपाताच्या अधिक गोळ्यांचं सेवन केल्यामुळे मृत्यू. धुळे शहरापासून जवळच असलेल्या एका गावातली घटना. तरुणी 24 आठवड्यांची गरोदर असल्याचं वैद्यकीय तपासणीत समजलं. बेळगाव जिल्ह्यातल्या हुक्केरी तालुक्यामध्ये सैराटची पुनरावृत्ती. अन्य जातीतील प्रियकरासोबत पळून गेलेल्या बहिणीला केलं ठार. काका आणि भाऊजींच्या मदतीनं भावानं बहिणीला विष वाजून संपवलं. मृतदेह परस्पर केला दहन. पुण्यातील विश्रांतवाडी नक्षलवादी हिडमाचं गाण्यातून उदात्तीकरण केल्याचा आरोप.
नृत्य करणाऱ्या गडचिरोली आणि चंद्रपुरातील विद्यार्थ्यांचं समुपदेशन केलं जाणार. हिडमा संविधान आणि लोकशाही विरोधी होता हे विद्यार्थ्यांना समजावून सांगणार. मालेगावातील सोयगाव भागातील दुहेरी हत्याकांडातील परप्रांतीय आरोपींना अटक. पैशांच्या वादातून 2 सख्ख्या भावांची धारदार शस्त्रानं झाली होती हत्या. उत्तर प्रदेशमध्ये फरार झालेल्या दोन्ही आरोपींना अटक. उत्तर प्रदेशमध्ये फिल्मी स्टाईल कारवाई. गणपती मंदिरातील दानपेटी चोरीला रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील अंजर्लेमधील श्री कड्यावरील गणपती मंदिरातली घटना. संशयिताचे फोटो आणि व्हिडिओ समोर. जंगलातील सागवान झाडांची अवैध कत्तल करून विक्री करणाऱ्या तिघांना अटक. गोंदियातील गोणगाव जंगल परिसरामध्ये सुरू होती सागवान झाडांची अवैध कत्तल. गाडीतून सुरू होती सागवानाची तस्करी. जळगाव जिल्ह्यातील शालार्थ आयडी घोटाळा प्रकरण. कोणतीही पडताळणी न करता शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती केल्याचं तपासात समोर. आजी माजी शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह 48 जणांना नोटीस. स्मार्ट विलेज प्रकल्पाच्या नावाखाली 1,13,00,000 फसवणूक. गोव्याचे मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांच्या नावे फसवणूक. व्यावसायिक देवेशानंद शिरोडकर यांच्या तक्रारीवरून आरोपी डॉक्टर साजिद सय्यदला अटक. मुंबईमध्ये तस्करी करून आणलेलं 6 कोटींचं सोनं चांदी जप्त. 3,71,00,000 रुपयांची रोख रक्कमही जप्त. केंद्र सरकारच्या महसूल गुप्तचर संचालनालयाची कारवाई. तस्करी करणाऱ्या 4 जणांना अटक. 2 आरोपी काळबादेवीतील दुकानामध्ये येताच घेतलं ताब्यात. गोळीबार, हाणामारी अशा वादग्रस्त प्रकरणांमुळे चर्चेत असलेलं धाराशिवचं महाकाली कला केंद्र सील. न्यायालयाच्या आदेशानं मुख्य दरवाजासह आतल्या खोल्यांना हे सील. आत पिंजरा कला केंद्रावरही टांगती कारवाई. मुंबईतील वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये मेट्रो साईटवर क्रेन उलटली. कामावेळी बीम उचलत असताना क्रेन उलटली. सुदैवानं या अपघातामध्ये कुठलीही जीवितहानी नाही. रुपाली चाकणकर गायब का आहेत? सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांचा सवाल. चाकणकर आणि अशोक खरात यांच्यामध्ये सर्वाधिक काळ संवाद. चाकणकर यांच्या कुटुंबातील अनेक जण खरातच्या संपर्कात होते, तेव्हा रुपाली चाकणकरांनी भूमिका मांडावी, दमानी यांचं आवाहन. 17 मार्चपर्यंत अगदी त्यांचा फोन बंद होईपर्यंत रुपाली चाकणकर त्यांच्याशी बोलायच्या आणि एका दिवशी तर तब्बल 22 मिनिटं गप्पा मारत होते. अशोक खरातची पत्नी कल्पना खरातवर पाळत ठेवणं पोलिसांचं कर्तव्य होतं, मात्र तसं झालं नाही. त्यामुळे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय का? त्यांची चौकशी होऊ नये यासाठी प्रयत्न होत आहेत का? अंजली दमानी यांकडून सवाल उपस्थित. भोंदू अशोक खरातच्या घर, फार्म हाऊस आणि कार्यालयातून जवळपास 2 गोण्या भरतील एवढे कागदपत्र जप्त. खरातनं अधिकाऱ्यांशी जवळीक साधत मोक्याच्या ठिकाणी घेतलेल्या कोट्यवधींच्या मालमत्तांची होणार चौकशी. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे शिवसेनेच्या ठाकरे पक्षाचे कार्याध्यक्ष होणार. 19 जूनच्या पक्षाच्या वर्धापन दिनी बदल होणार असल्याची सूत्रांची माहिती. तरुणांना संधी दिली पाहिजे असं म्हणत संजय राऊतांचा आदित्य ठाकरे यांच्या नियुक्तीला दुजोरा. 2003ला झाले तसे बदल होण्याची ठाकरेंच्या शिवसेनेत चर्चा. ठाकरे गटाकडून कार्यकारिणी बैठक बोलावून प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता. माननीय उद्धव ठाकरे सुद्धा कालांतरानं पक्षाचे कार्याध्यक्ष झाले होते आणि जर श्री आदित्य ठाकरे यांचं नाव समोर आलं असेल आपल्या माध्यमातून तर नक्कीच त्याचं स्वागत केलं पाहिजे. आदित्य ठाकरे ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्याध्यक्ष होणार असतील तर स्वागत. रोहित पवार यांची प्रतिक्रिया. तरुण पिढी आदित्य ठाकरेंच्या पाठीमागे. रोहित पवारांचं मत. ते घेतला जात असेल तर चांगली गोष्ट आहे. ते स्वतः कॅबिनेट मंत्री राहिलेले आहेत. परिवारातला एक भाग आहे. युवा पिढी त्यांच्या पाठीमागे त्या ठिकाणी आहे. त्यामुळे त्यांना कार्याध्यक्षपद त्या ठिकाणी मिळालं तर ती चांगलीच गोष्ट आहे. शेवटी तो त्यांचा तिथं पक्ष आहे. आदित्य ठाकरेंचं नेतृत्व महाराष्ट्रापुरतं नाही तर देशासाठी. उद्धव ठाकरे योग्य निर्णय घेतील. आदित्य ठाकरे ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चांवर किशोरी पेडणेकर यांचं मत. ठाण्यातील MIM नगरसेविका सहर शेखनं शासकीय यंत्रणांची दिशाभूल करत बनावट जात दाखला मिळवल्याचा आरोप. वडील युनुस खानसह सहर शेखवर
तहसीलदारांकडून गुन्हा दाखल करण्याचे आदेश. नगरसेवक पदही धोक्यात. बारामतीच्या पोटनिवडणुकीमध्ये रोहित पवारांकडून सुनेत्रा पवारांसाठी घोंगडी बैठका. काटेवाडी गावातून घोंगडी बैठकीच्या माध्यमातून सुनेत्रा पवारांच्या प्रचाराचा केला शुभारंभ.